हॅलो हॅलो. वैभव वैभव कुठं असेल त्याने कमिटी बॉक्सशी संपर्क साधावा. वैभव चिंदरकर. वैभव चिंदरकर कुठं असेल त्याने स्टेजशी संपर्क साधावा. श्री संत गोरा कुंभार चषक डोंबिवली 2025 पर्व तिसरे सेमीफायनलचा सामना. टीमची नाव काय किती बॉल झाले. पहिलाच बॉल षटकार का चौकार. षटकार. कोणी मारलाय दादा. हा हे लिहिले ना जी अनाउन्समेंट करा. सावी समीर वाडेकर 500 रुपये. अंजरले का काय बॅटिंग. अच्छा शेवटची मॅच झाली कमिटीची त्याच्यामध्ये साळवी समीर वाडेकर यांच्याकडून 500 रुपये अंजरलेकरांना. किती बॉल झाले. 2 झाले ना. 2 बॉल सावी समीर वाडेकर यांच्याकडून आता जी कमिटीची मॅच झाली त्याच्यामध्ये अंजर्लीकरांना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खूप सुंदर शॉट. बघू कॅच होते का. फोर. सुशांत यांच्या बॅटमॅन आलेला चौकार. किती बॉल. 3 बॉल 13 धावा. खूप सुंदर बॅटिंग. काय टीमचं नाव काय बॅटिंग करते ती. मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स. आणि बॉलिंग करते ती स्वराज्य शेलेदार. टाक नाव टाक. अमोलचा चौथा बॉल बघूया. आणि हा सुंदर शॉट. छक्का. नाही 6. सुशांत यांच्या बॅटमॅन सुंदर असा षटकार. धावा झाल्यात 19. 4 बॉल. हाँ स्वराज्य शिलेदार. श्री संत गोरा कुंभार चषक 2025 सेमीफायनलचा पहिला सामना. स्वराज्य शिलेदार मराठा वॉरियर्स. पाचवा बॉल ऑफ साइडला टच करून दिलेला बॉल. बघूया चौकार. खूप सुंदर शॉट. चौकार. 5वा बॉल. पाच बॉल 23 धावा. खूप सुंदर. 5 बॉल 23 धावा. 5वा बॉल. खूप सुंदर बॉल. बघूया का नाही. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव भेटले मराठा वॉरियर्स संघाला. 24 धावा. 5 बॉल. मराठा वॉरियर्स याची सुरुवात चांगली झाली आहे. अमोल यांचा 5वा बॉल पुश केलेला ऑफ साइडला 1 रनासाठी. ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा. मराठा वॉरियर्स
25 धावा. स्कोर सांगायचं, वरचं काय बोलायचं नाही. दुसरा गोल बॉलिंग करण्यासाठी दुसरे गोलंदाज आलेत. नाव काय? दुसरे कोण आहे? मराठा वॉरियर्स कोण आहे का? बॉलरचं नाव सिद्धेश. तुम्हाला पाठवलेला ना मी, मला पण शोधायला लागेल. पाठवलेला आहे बघा माझ्या चॅट मध्ये, जा ना. टीमच्या वतीने तर सिद्धेश दुसरे बॉल टाकण्यासाठी सज्ज. परत पाठव का? बघू आता सिद्धेश यांच्या. चला जरा सुरुवात करा, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आपल्याकडे एकच दिवस आहे आपल्याकडे. दादाला सांगणार आहेत. पहिलाच बॉल बघूया. लवली शॉट आणि हा षटकार. सुशांतच्या बॅटमॅन आलेला हा झणझणीत षटकार. एक बॉल 31 धावा. खूप सुंदर बॅटिंग सुशांत यांची. 31 तिकडे गेल्यावर येत नाही. 8-9 बॉल गेले. बॉल नवीन का? नवीन द्यायचा. ए बॉल शोधायला सांग ना तिकडे जरा. ज्या टीमची मॅच नाही त्या टीमने जरा ग्राउंडच्या बाहेर जरा बॉल चेकिंग करावं, कुठे काय कसा जरा बघावा. बॉल गेला की गेला. नको राहून दे बाजार. एकच बाजार. एकच नवीन, 3 नवीन, 2 नवीन. ते असू दे, नेक्स्ट मॅच होईल ना. बॉल आलेला आहे. आलाय बॉलचं. बॉल आला का? आला. चॉईस नाही रे काय. ओल्ड वाला घ्या. चला दुसरा बॉल बघूया. आणि हा समोर खेळलेला बॉल बघूया. धावचित झालेत का? नाही. डॉट बॉल गेला. तेवढे धाव आहेत ना. 31. 2 बॉल 31 धावा. खूप सुंदर बॉलिंग. आणि हा एच लावलेला बॉल बघूया. हो, चौकार. सुशांतच्या बॅगेत बॅटिंग मारला हा चौकार. 31 ने 4 35. 3 बॉल 35 धावा. रनांचा डोंगर उभा करताना सुशांत. 35 धावा झाल्या 3 बॉल. खूप सुंदर बॅटिंग होते. आणि हा कॅचचा साठी होता पण नाही. 1 रन. 36 धावा. 4 बॉल. खूप सुंदर अचूक टप्पा. सिद्धेशाचा अचूक टप्पा. त्याच्यामुळे 5वा बॉल. फुल बॉल होता. गेलाय आणि हा चौकार. खूप सुंदर शॉट तेजस याचा. तेजस साई 9 बॉलवर छक्का भेटलाय. चौकार 9 बॉलवर चौकार. फिट. बघू आता फिट व तेजस काय करतात. हो. फ्री हिट मिस झाला. एकच रन आला. लेग बाईज आहे का? लेग बाईज. येस.
5 बॉल 42 धावा. खूप सुंदर बॉलिंग आहे. 9 बॉल टाकल्यानंतर पण एक सुंदर लास्ट बॉल आणि हा सुंदर पटकवलेला बॉल सुशांत यांची, पण कॅच सुटलेली आहे या ठिकाणी आणि एकच रन घेतलेला आहे. ओव्हर 43 धावा. 2 ओव्हरीनंतर 43 धावा. खूपच सुंदर रनांचा डोंगर उभा केलेला आहे. आता बॉलिंग साठी आले अमित. बघूया आपल्या टीम साठी कशी बॉलिंग करतात. सिद्धेश आपल्या टीम साठी चांगली फिल्डिंग लावत आहेत. जरा लवकर करा कारण आपल्याकडे टायमिंग भरपूर आहे. आपल्याकडे 4 मॅच खेळवायच्या आहेत. आपल्याला 20 मिनिटांमध्ये आपल्याला आवडायचं. जरा हंपरने पण जरा सिरियस जावं. गेलाय बोला नाही गेलाय. गेलाय दिनेने गेलाय. माझ्याकडे पण आहे. सांगणार कधी? अरे बोल विचार ना माझ्याकडे. अरे तू मग त्याच्याकडे कशाला आपण आणायला सांगितले? तुझ्याकडे संपले म्हणून. नितीशकडे. अरे नितीशचे 2 सेफ वाले बॉक्स काढलेस ना तू? कालचे काढले. मग ते बोल मला नवीन आणायला पाठवले. 43 नाही 43 जावा. 43 काल आणलेले ते नाही ते संपले. 2 ओव्हर 43 जावा झालेले आहेत. खूप सुंदर. आता आम्ही त्याचा बघूया. पहिलाच बॉल फुल होता. लेग साईडला मारलेला आहे. जोरात असा शॉट. खूप सुंदर फिल्डिंग. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 45 धावा. 1 बॉल 45. खूप सुंदर शॉट आणि हात गेला. षटकार. खूप सुंदर बॅटिंग सुशांत याची. एक्कावन. 2 बॉल 51. तिसरा बॉल बघूया. हा पण फुल बॉल होता. हा पण षटकार. क्या बात आहे सुशांत जी. खूप सुंदर बॅटिंग. खूप सुंदर बॅटिंग. 2 लागोपाठ षटकार. 57 धावा. 3 बॉल 57. तिकडे बॉल आणायला कोणतरी पाठवा. 3 बॉल 57 आणि हा पण लेग साईडला खेळलेला. बघूया झेल होतो का नाही. झेल सुटलेला आहे या ठिकाणी. 2 धावा. कॅच विन द मॅच म्हणतात तसंच काहीतरी झालं या ठिकाणी. 59 धावा. 4 बॉल 59 धावा आणि या ठिकाणी परत हा पण षटकार. खूप सुंदर बॅटिंग सुशांत यांची. या ओव्हरला 3 षटकार लागलेत. भरपूर आहेत बॉल. किती आले बोलला? 49. सुशांतचे 49 आणि सुशांत याचे वैयक्तिक 49 रन झालेले आहेत. तर ते टाळ्या वाजवा 50 साठी. 50 एकच रन पाहिजे. बघूया सुशांत. आणि हा खूप सुंदर ऑफ साईडला गेलेला पुश केलेला बॉल.
2 रन आलेले आहेत आणि सुशांत यांचे वैयक्तिक 50 धावा झालेल्या आहेत. खूप सुंदर बॅटिंग. ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 3 ओव्हर. नाबाद सुशांत साळवी यांचे 51 धावा. खूप शुभेच्छा. 67 3 ओव्हरीनंतर 67 रन. खूप सुंदर बॅटिंग सुशांत यांची. त्यांच्यासोबत तेजस यांचा एक खाडीचा वाटा आहे. ऑस्ट्रेलियाची टोपी घालून आलेले तेजस. बॉलर नेम काय? अजिंक्य आहे का? बॉलर नेम अजिंक्य. बघूया शेवटचा ओव्हर. खूप सुंदर बॉलिंग. बघूया 1 रन. अजिंक्यचा पहिला बॉल. लेग बाईज आहे का? बॅट आहे. 68 एक बॉल 68. आहेत त्याच्यात बॉक्स दुसरा बॉल आणि थोडासा ते चुकलेला आहे. खूप सुंदर. श्रीसंत गोरा कुंभार चषक 2025 यामध्ये पहिला 50 सुशांत याच्या बॅटत आलेला आहे. दुसरा बॉल डॉट गेलेला आहे. तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज आणि आज समोर मारलेला जोरदार फटका. बघूया चौकार. गुड बॅटिंग. वॉट अ बॅटिंग सुशांत. चौकार गेला आता. तू 6 केलं. 72 झाले. तू छक्का मारला. 72 रन. 3 बॉल 72 रन. खूप सुंदर बॅटिंग. बघूया चौथा बॉल आणि हा लेग साइडला मारलेला बॉल. षटकार. खूप सुंदर बॉल बॅटिंग. 78 धावा आणि सुशांत 6 सिक्स मारलेत. क्या बात आहे. पूर्ण किती असली 12 मारले असते 10,000 कमवले. खूप सुंदर बॅटिंग. पाचवा बॉल बघूया आणि हा सुद्धा फिरून मारलेला शॉट. हा सुद्धा बॉल गेला वाटतं. गेला. चला षटकार. सुंदर बॅटिंग. 84 धावा झाल्यात. सकाळपासूनचा हा हायेस्ट स्कोर आहे 84. अजून सुद्धा एक बॉल बाकी आहे. बघूया एका बॉलवर षटकार बसतो का. आणि हा पण होता डॉट बॉल. वॉट अ बॅटिंग सुशांत. किती धावा झाल्या? 67 रन सुशांत साळवी यांच्या. खूप सुंदर बॅटिंग. टाळ्या वाजून जरा त्याचं 20 बॉल मध्ये 67 रन. खूप सुंदर. नाबाद. खूप सुंदर बॅटिंग. धावांचा डोंगर उभा केलेला आहे. बघू आता स्वराज्य शिलेदार काय करतात बघूया. इथं थांब म्हणजे आपल्याला स्कोर सांगायचं. मी ते जमली नाही. मी गावठी पद्धतीने केली ना. हॅलो म्हणून
मोबाईल दे तुझा बोलायला दे. हॅलो हॅलो. जरा लवकरात लवकर फिडिंग लावून घ्या. बॅट्समन आलेले आहेत अमित आणि सिद्धेश. ओपनिंग जोडी. जरा लवकरात लवकर फिडिंग लावून द्या. आपल्याला 4 मॅचेस अजून खेळायचे आहेत. जरा लवकरात लवकर होऊ द्या. कर ना आता करतोय ना. यांच्या टीमचं नाव काय? अमितच्या टीम स्वराज्य सिलेदार संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत ते अमित आणि सिद्धेश. मराठा वॉरियर्स आणि 84 धावा करून 85 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते. सुशांत सावरी यांची सुख बॅटिंग. सुशांत सावरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षणात व्हायचं आहे. सामन्याला उशीर होतोय. 2 सामने 4 सामने बघा. 4 5 सिद्धेश. स्ट्राईकला फलंदाजी करतील ते सिद्धेश. नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतील अमित सावरी. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत आहेत ते तेजस साळवी. पॉवर प्लेचं सेटअप. सामन्याला सुरुवात होते. बघूया पहिला चेंडू देऊन 55 क्रॉस करून टाकलेला चेंडू तेजस आणि सिद्धेशाच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली होती 2 धावा. पुढील चेंडू घेऊन तेजस सिद्धेशसाठी. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू तेजस आणि सिद्धेशसाठी. आणि हा सुंदर फटका मारलेला आणि हा मात्र सुंदर गेम विशाल यांच्या माध्यमातून सुंदर असा संघाला लागलेला पहिला हादरा सिद्धेशच्या माध्यमातून सिद्धेशची जागा करण्यासाठी नवीन संघात तेजस. बघूया तेजस आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. हॅलो. बघूया तेजसाचा सामना करेल. बघूया कोणत्या तेजसवरती बारी करतोय. फलंदाज करणारा तेजस बारी करतोय की गोलंदाज करणारा. आणि 55 क्रॉस करून टाकले चेंडू. पहिलाच चेंडू उंच हवेमध्ये झेलची संधी आणि हा मात्र
सुरेख झेल म्हणावा लागेल. संघाला लागलेला दुसरा झटका म्हणावा लागेल. त्याच्यासाठी जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अमोल तेजस. हॅट्रिक चेंडू त्याच्यासाठी तेजसची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अमोल. हॅट्रिकचा चेंडू बघूया आपल्या संघासाठी हॅट्रिक पूर्ण करतात काय तेजस. तेजस 7-8 पाऊल अंतराने घेऊन 55 क्रॉस करून टाकला चेंडू आणि हा मात्र संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. अतिशय सुंदर असं षटक म्हणावं लागेल तेजसचं. पुढच्या टीम आहेत जय भवानी. दुसरी कुठली आहे? जय भवानीचे कॅप्टन आणि सह्याद्री 11चे कॅप्टन टॉस उडून घ्यायचंय. पुढील चेंडू घेऊन तेजस आम्ही त्याच्यासाठी आणि हा रिव्हर्सिपचा फटका आणि हा मात्र सुंदर फटका म्हणावा लागेल. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाले 9 धावा. तेजस आणि आम्ही दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून आता आपल्याला अपोजिट खेळताना दिसत आहेत. तेजसचा पुढचा चेंडू घेऊन अमितसाठी 55 क्रॉस करून टाकलेला चेंडू अमित त्याच्यासाठी आणि हा मात्र चेंडूला सन्मान दिलाय. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. अतिशय सुंदर असं षटक म्हणावं लागेल तेजसचं. 2 गडी बाद करून 10 धावा खर्च केला आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता. सह्याद्री 11 आणि जय भवानी संघाने कॅप्टन टॉस उडून घ्यायचा. टॉस उडवण्यासाठी सर आणले. थोडा टॉस का बॉस तो स्टेज जरा क्लिअर करावा. आता बॉलिंग साठी आले स्वप्नील. संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या शतक घेऊन येतात तो स्वप्नीलचा सामना करेल तो अमित. बघूया अजूनही 18 चेंडू आणि 75 धावा. स्वप्नीलचा पहिला चेंडू अमितसाठी. बघूया अमित. स्वप्नाचं 7-8 पावलांचा 55 क्रॉस करून टाकले चेंडू आणि अमित आणि सुंदर फटका मारलेला आहे. फटका जातोय. सह्याद्री 11ने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. बॅटिंग का बॉलिंग. अंबलचा निर्णय काय? 6 आहे का चौकार आहे का छक्का? पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. पंचराज पंचांनी निर्णय सांगा. 4 धावा. स्वप्नीलच्या पहिल्याच चेंडूवरती 4 धावा अमितच्या बॅटिंग मधून. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील अमितच्या बॅटिंग आणि हा मात्र संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील अमोल याच्यासाठी. स्वप्नीलचा सामना करेल अमोल. बघूया पुढील चेंडू आणि हा मात्र वाईट चेंडू. पंचांचे हात सरळ रेषेमध्ये.
काहीसा खराब चेंडू म्हणावा लागेल स्वप्नीलच्या माध्यमातून. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील आणि हा फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि याच्यावरती एक धाव मिळते. एक धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील सामना करेल तो अमित. बघूया अमित आपल्या संघासाठी किती धावा. आणि हा मात्र सुंदर फटका म्हणावा लागेल. चेंडू होतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 मध्ये पडते. संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. आता टॉस झाला त्याच्यामध्ये बघितलं जय भवानी यांना आणि सह्याद्री 11 नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील अमितसाठी आणि हा खराब चेंडू म्हणावा लागेल. चेंडू होतो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. वाईट +4 संघाच्या धावसंख्येत 5 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 26 धावा. अतिशय खराब अशी गोलंदाजी म्हणायला लागेल स्वप्नीलची. काहीच सुशांत साळवी काहीसे नाराज झालेले आहेत. पुढील चेंडू अमित यांनी सुंदर फटका मारला. चेंडू होतो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 32 धावा. खूप असं महागडं शतक म्हणावं लागेल स्वप्नीलचं. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा खर्च करतायत स्वप्नील. सामना करेल तो अमित. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील अमितसाठी. अमितने सुंदर फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सुंदर झेल म्हणावा लागेल आणि अमित बाद होतोय. संघाला लागलेला 3रा हादरा मानावा लागेल अमिताच्या रूपात. अमिताची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज मंगेश नागेश. जय भवानी संघ कॉमेडी बॉक्सवर जमा व्हायचं सगळ्यांनी. जय भवानी. 2 षटकाच्या समातील तर संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. खूपच सुंदर बॅटिंग पण काय करणार. बॉलर नेम आदेश. स्वप्नील मला वाटतं खूप नाराज दिसत आहेत आपल्या गोलंदाजीवरती. वैयक्तिक 12 बॉल 53 धावांची गरज आहे. बघूया आता आदेश यांची बॉलिंग. संघाकडून 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेण्यात होतं आदेश. षटकारांचा चौकारांचा पाऊस पडावा लागेल आता अमोल याला. आदेशाचा पहिला बॉल बघूया वाईड. चोर मारा म्हणावा लागेल. पंचांचे हात समांतर रेषेमध्ये. संघाला धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. 12 बॉल 52 धावांची गरज. बघूया सांगितलं ना जय भवानी संघ कमेटी बॉक्सवर जमा व्हायचं सगळ्यांनी. जय भवानी संघ सह्याद्री 11 नाश्ता देतो सांगू काय. आदेश यांचा 2रा बॉल बघूया. सुंदर फटका. बघूया चौकार जातो का. 1 रन.
आदिलचा पुढचा चेंडू सामना करेल तो नाव काय याचं? नागेश. बघूया आपल्या संघासाठी किती धावा. आणि हा मात्र निर्धार चेंडू, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. थोडी थोडी खुशी निर्माण होते ती सुशांत यांच्या चेहऱ्यावरती. स्मित हास्य पाहायला मिळतंय ते सुशांत यांच्या चेहऱ्यावरती. कॅमेरामध्ये कॅप्चर झाले त्यांचे स्मित हास्य. आणि हा मात्र चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 4 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 38 धावा. सेमीफायनलचा पहिला सामना खूप पसंत झालाय. एक धाव. किती झाला स्कोर? मॅनिशांचं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुंदर असा पद्धतीचा चेंडू हवेमध्ये होता आणि काहीसं समजलं नाही त्यांना. कॅच ड्रॉप केले त्यांनी ती. तरीही सुशांतच्या चेहऱ्यावरती स्मिता असं दिसतंय. कॅमेरामध्ये झूम केलाय. खराब चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. किती झाले संघाची धावसंख्या झाली ती 40 धावा. किती बॉल झाले याचे? पुढील चेंडू घेऊन आणि हाही खराब चेंडू. पुन्हा एकदा वाईट. सुशांत काय करावं लागेल पुढील चेंडू टाकण्यासाठी? काहीसे टिप्स द्या आपल्या बॉलरला. आणि हा मात्र चेंडू सुंदर होता. गचाळ असं क्षेत्ररक्षण सुशांत यांचं गचाळ. सुशांत यांच्याकडून मिसफील्ड झाली. श्रीकांत आपल्या संघाचे कर्णधार श्रीकांत यांच्या हातामधून गोल निसटतो आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. तरीही सुशांतच्या चेहऱ्यावरती एकदम स्मित हास्य पाहायला मिळतं. आता 6 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तरी सामना विजय होऊ शकत नाहीये. म्हणून ते स्मित हास्य सुशांत यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुशांत त्यांना माहिती आहे आता 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तरी सामना आपण जिंकणार आहे. म्हणून स्वतः गोलंदाजीला सुशांत. बघूया काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात सुशांत. काही गरज नाही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायची कारण का 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तरी सामना आपण जिंकणार आहात. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. हा बस तर लवकरात लवकर गेम चालू करा. सुशांतचा पहिला चेंडू सामना करेल तो नागेश. पहिला त्याचा निर्धार चेंडू म्हणावा लागेल. सुशांतचा चांगला चेंडू म्हणावा लागेल. संघाच्या धावसंख्येत कोणतीही भर पडत नाही. संघाची धावसंख्या तिथेच थांबले. पुढील चेंडू घेऊन सुशांत 55 क्रॉस करून टाकलेला चेंडू आणि सुंदर पटका. 1 धावेसाठी संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली होती 45 धावा. सुशांत पुढचा चेंडू घेऊन
पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. 5वा चेंडू बनावा लागेल सुशांतच्या माध्यमातून. बॅट्समॅनला काही समजलेलं नाही. पुढे चेंडू घेऊन सुशांत. निर्धाव चेंडू. अमोल 6 बॉल 6 सिक्स मारण्याचा प्रयत्न करतोय पण बॅटीला बॉल लागत नाहीये आणि सुशांत यांची अचूक बॉलिंग. शेवटचे 2 बॉल. खूप असे फसवे चेंडू टाकतायत ते. स्लोअर चेंडू. बॅट्समॅनला काहीच समजत नाहीये चेंडू. चेंडू देतात निर्धाव. 3 सलग चेंडू निर्धाव टाकले सुशांत यांनी आणि मला वाटतं आता जल्लोष होणार आहे फायनलला गेल्याबद्दल. आणि ज्ञानेशांचे हात वरती झाले आहेत.